ज्ञानवादी व्यक्तीला धर्म हवा असेल तर त्याला बुद्धाच्या धर्माशिवाय पर्याय नाही आणि आज घडीला ती गोष्ट खरी ठरत आहे। इतर धर्मातले लोक आज घडीला बौद्ध धर्म स्वीकारत आहेत। ही खूप आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे। बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे बुद्धाचा धम्म या जगातला सर्वात श्रेष्ठ धम्म आहे, हे खरं आहे। आणि पुढे चालून बाबासाहेब सांगतात की बुद्ध धर्माच्या तुलनेमध्ये या जगातला कुठलाच धर्म बसू शकत नाही। या बुद्ध धर्माच्या तुलनेमध्ये या जगातला कुठलाच धर्म नाही असं माझं 35 वर्ष सर्व धर्मांचा अभ्यास करून पक्क मत झालेलं आहे। हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे। या ठिकाणून आपण हे लक्षात घ्यायचं आहे की बुद्धाचा धम्म या जगातला सर्वात श्रेष्ठ धम्म आहे आणि हा धम्म बाबासाहेबांनी तुम्हा आम्हाला 1956 साली दिलेला आहे। हा धम्म जोपासायचा, या धम्माचा प्रचार प्रसार करायचा ही तुमची आमची प्रत्येकाची एक जबाबदारी आहे। म्हणून आपण तुम्ही सर्वजण प्रामाणिकपणे बाबासाहेबांचे लेकरं आहोत, तर प्रामाणिकपणे आपण बाबासाहेबांनी जो काही आम्हाला धम्म दिलेला आहे हा धम्म पुढे नेण्याचं काम करूया, धम्माचा प्रचार प्रसार करण्याचं काम करूया। बाबासाहेबांचं जे काही शेवटचं स्वप्न आहे ते शेवटचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम करूया अशी या ठिकाणी आपल्या सर्वांकडून आशा अपेक्षा व्यक्त करतो। पुन्हा एकदा या धम्म परिषदेच्या निमित्ताने लाख लाख शुभेच्छा देतो। आपण सर्वांनीच खूप महत्त्वाचा खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे। याच्यामध्येच एक छोटासा मगाशी कार्यक्रम झाला गीताचा कार्यक्रम करून खरंच दीपके सरांनी एक माहोल तयार केलेला आहे, धार्मिक माहोल तयार केलेला आहे। त्यांना पुन्हा एकदा आपण टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे आणि पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। भंतेजींनाही महास्तवीर ही पदवी प्राप्त झाल्याबद्दल त्यांनाही या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो। भंतेजींना त्रिवार वंदन करतो। वंदामी भंतेजी।